नमस्कार मित्रांनो, कृषीधन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीनचे भाव यंदा कसे राहतील, सोयाबीनचे भाव यंदा वाढतील की नाही याबद्दल आंतरराष्ट्रीय बाजारातील पुरवठा, मागणी, देशातील आवक, सरकारी धोरणे आणि खाद्यतेलाचे दर यावर अवलंबून असू शकते। यंदा नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचे दर चांगले 7,000च्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तज्ज्ञांच्या मते सोयाबीनला नोव्हेंबर महिन्यात चांगली तेजी येणार आहे असे तज्ज्ञ सांगत आहे। बाजारातील तज्ज्ञांच्या मते आगामी काळात सोयाबीनची आवक वाढल्यास दरावर दबाव येऊ शकतो, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमेरिकेकडून होणारी सोयाबीनची आयात वाढवल्यास दरही सुधारू शकतात। भाव वाढण्यासाठी संभाव्य घटक आंतरराष्ट्रीय मागणी, चीनसारख्या देशांकडून सोयाबीनची आयात वाढल्यास जागतिक बाजारात सोयाबीन दरवाढ होऊ शकते, ज्याचा परिणाम देशांतर्गत दरावरही होऊ शकतो। याबद्दल सरकारची धोरणेही लक्षात घेणे गरजेचे असते। केंद्र सरकारने खाद्यतेलातील आयात शुल्क वाढ केली आहे, ज्यामुळे देशांतर्गत सोयाबीनला चांगला दर मिळण्यास मदत होऊ शकते। भविष्यातही अशी धोरणे दरात सुधारणा करू शकतात। सोयाबीनची आवक कमी झाली तर बाजारपेठेत दरांना आधार मिळू शकतो। हवामानाचा परिणाम, देशातील पुढील हवामानाचा सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम होतो, ज्यामुळे दरांमध्येही बदल होऊ शकतो। यंदा सोयाबीनचे पीक अतिवृष्टीमुळे खूप प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे सोयाबीनच्या दरात खूप जास्त प्रमाणात तेजी येण्याची शक्यता आहे। सध्याची परिस्थिती आगामी लक्षात घेता सध्या महाराष्ट्रात नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली असल्यामुळे ज्यामुळे दरावर काहीसा दबाव आहे। सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी सध्या चिंतित आहे। येत्या काही दिवसात किंवा काही महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि सरकारच्या पुढील धोरणावर सोयाबीनच्या दरांचे भविष्य अवलंबून आहे। बाजारपेठेतील सध्याची मागणी, आगामी परिस्थितीचा अभ्यास करावा। सोयाबीन विकण्याचा निर्णय घेण्यापूर्वी बाजार समितीतील तज्ज्ञांशी चर्चा करावी। चांगला भाव मिळेपर्यंत सोयाबीन विकण्यास विलंब करावा। यंदा सोयाबीनचे दर